तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सकाळचे 11 वाजले होते. हर्षू गेली होती शाळेत, 8:30लाच गेली होती बरं का. पण मी 11 वाजता मग आवरायला म्हणजे 10:30ला उठली होती आवरायला. धुणं भांडे झाले होते, सगळं झालं होतं. इकडे किचन ओटा, गॅस ओटा सगळं पुसलेलं. किचन आणि गॅस आणि किचन ओटा सगळं क्लीन झालेलं होते. भांडे घासलेले होते, सर्व काही आवरून झालं होतं. फक्त झाडू पोछा आंघोळ बाकी होती माझी, आणि कपडे टाकायचे होते, भांडे लावायचे होते. इकडे पाणी भरवत होती टोपमध्ये. ही आमची युटिलिटी आहे बरं का. तिथं फक्त धुणं भांडे करतो आम्ही. धुणं भांड्यासाठी दिलेला आहे आम्हाला तो पेस. मध्ये वॉशरूम आणि टॉयलेट बाथरूम आहे. इकडे बाजूला बेसिंग आहे तोंड वगैरे धुवायला. आणि बाहेर आली, 11 वाजले होते बघा, किती ऊन होतं. कपडे टाकायचे होते बाहेर. 11 वाजलेले होते सकाळचे, तरी एवढं ऊन होतं. आणि माझी आंघोळ बाकी होती, पाणी ठेवायचं होतं मला, थोडंसं केस धुवायचं होतं, त्यामुळे थोडं केस धुवायला पाणी. नाही तर मी थंड्या पाण्यानेच करते, पण केसांना थोडंसं थंड जास्त लागतं ना, त्यामुळे. तर ठीक आहे, जरासंच केलं होतं थंड गरम पाणी. इकडे मग मी झाडू वगैरे मारून घेते म्हटलं. तर नाही, पहिले भांडे लावत होती, रॅकला लावून दिले भांडे. आणि मग त्यानंतर मी इकडे मी झाडू वगैरे मारून घेत होती. झाडू मारायला घेतलेला होता, घर पोछा लावायचा होता मला. तर मग सगळं झाडून घेतलं का मग पोछा लावायला कचरा लागत नाही. मग नाहीतर मग झाडूने मारला ना तर सगळा कचरा होऊन जातो. म्हणजे पोछा लावायला डिस्टर्ब होतं. आणि मी हातानेच पोछा लावते. ते दांडा वगैरे काही नाही आहे माझ्याकडे, आम्ही काही घेतलेला नाही येतो. आम्हाला नाही, म्हणजे मला नाही आवडत त्याच्याने. ते कुठंच कचरा सोडतं ते नुसतं. आणि केस राहतात ना आपले, ते पण कुठं कोपऱ्याला जाऊन बसतात. त्यामुळे मी ना ते घेतच नाही आम्ही. ते मला आवडतच नाही. ते बाकेटचं आवडतं, ते असं पाणी हे करतं बघा. ते काय म्हणता हो त्याला, ते गोल, ते बकेटला, ते पोछाच्या बादलीला काय म्हणतात? तर क्लीनर ते काही मला माहीत नाही. तुम्हाला मॉप. हां, तर मॉप आवडतो मला, पण तो मी काही घेतलेला नाही, आमच्याकडे नाही येतो. तर ठीक आहे, घेईल मी नंतरून ते. तर इकडे मी सगळं आवरून झालं होतं मग माझं बसत, पोछा वगैरे सगळं. आणि आंघोळीला पाणी ठेवलेलं होतं, आंघोळ करायची होती, केस धुवायचे होते इकडे. आणि केसांना तेल लावत होते मी. थोडंसं तेल लावते म्हटलं, कारण की खूपच असे ड्राय, म्हणजे कधीच तेल लावलेलं नव्हतं. आणि मी धुवायच्या अगोदरच तेल लावते, नंतरून तेल नाही ठेवत केसांना, कारण की माती, म्हणजे धूळ मिट्टी ओढून खेचून घेते, मग त्याच्याने कोंडा बनतो. त्यामुळे मी केसांना कधीच तेल लावून ठेवत नाही. मग इकडे तेल लावलं, पॅराशूट तेल लावते मी. तेल लावलं आणि कंघी केली, आणि मग धुतले त्यांना 10 मिनटानंतर. तर छान वाटलं. मग हलकंसं वाटलं डोकं, मस्त असं धुतल्यासारखं वाटलं. केसांना तेल लावलं तर, कधींचं तेल लावलेलं नव्हतं,
तर म्हटलं आज चला थोडासा वेळ नव्हता तरी पण आज धुवायचे होते केस, त्यामुळे मी थोडेसे तेल लावून घेतलं होतं. म्हटलं चला खूप हेअरफॉल होत आहे ना, त्यामुळे सांगा बरं कमेंट करून काय करायचं. तर जाऊ द्या होऊ द्या, मी टेन्शन नाही घेत. आणि हेड अँड शोल्डर लावते मी केसांना. आणि पॅराशूट तेल तर इतकं वापरत नाही, आजच लावलं किती दिवसानंतर. ठीक आहे, मग मी आता आंघोळीला जात होती. पहिले कंगी करून घेते. म्हटलं पाणी तापून गेलेलं होतं थोडंसं, मग कंगी करून घेतली, म्हणजे गुंती काढून घेतली, म्हणजे नंतरून ना धुतल्यावर जास्त केस तुटणार नाही. त्यामुळे मी अगोदरच कंगी करून घेतली. गुंती झाली होती खूप सारी, तर त्यामुळे केस विंचरून घेतले. आणि मग केस वगैरे खाली पडलेले सगळे भरून घेतले ते आणि ठेवून दिले. केसांवर भांडे घ्यायला बरे असतं, कारण की केस किती महाग आहे बापरे. पहिले 3,000 रुपये किलो होते, आता 6,000 रुपये किलो आहे. म्हणजे की एक सोन्याचा दाम, म्हणजे सोनं कसं भेटतं, अर्धा ग्रॅमचं सोनं आता किती हजार रुपये काय माहिती, ते माहीत नाही आपल्याला. सोन्याबरोबर आपलं दूरपर्यंत कॉन्टॅक्ट नाही आहे, किती काय ग्रॅम आहे काय नाही. सोने चांदी आपल्या बजेटमध्ये तर नाही येते, त्यामुळे आम्ही विचारत पण नाही सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे, कारण की आपण घेऊच नाही शकत, तर काय त्याचा भाव विचारून फायदा, बरोबर ना. तर त्याच्याप्रमाणे केसांचा पण भाव आहे. केसांवर भांडे ते लोक विकतात, त्यांना खूप परवडत असेल. ठीक आहे, मग झाली माझी आंघोळ बघा, मी केस वगैरे धुवून आली. मग केस पुसलं मस्तपैकी, टॉवेल लावून घेतला, केसांना गुंडाळून घेतला, म्हणजे पाणी गळत नाही केसांचं. आणि मग आंघोळ झाल्यावर तयारी, फेस केअर. मग मी फेसला ना सनस्क्रीम लावते मी, फेअर अँड लवली वगैरे काहीच नाही लावत. 1-1.5 वर्ष झाले की मी फेअर अँड लवली आणि पावडर सोडून दिलेला आहे. त्याच्याने ब्लॅकनेस होता, व्हाईटनेस होता, त्यामुळे मी चेहऱ्याला पावडर क्रीम काहीच नाही वापरत. फक्त सनस्क्रीम लावते, छान अशी सनस्क्रीम लावून घेतली थोडीशी. आणि हर्षूला घ्यायला जाते ना मी, तर मी स्कार्फने चेहरा माझा हे केलेला असतो, तरी पण मी सनस्क्रीम वापरते. चांगले असते सनस्क्रीम, म्हणजे ज्यांना पिगमेंटेशन असतं ना त्यांनी सनस्क्रीम वापरायला पाहिजे. आणि स्कार्फ तर नेहमी वापरायला पाहिजे, बरोबर ना, कारण की बाहेर ऊन पण असतं, उन्हाचे पण आणि धूळ पण बसते ना, त्यामुळे स्कार्फ लावायला पाहिजे. आणि मी हर्षिताला घ्यायला जाते ना, तर स्कार्फ लावलेलाच असतो उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये पण लावलेला असतो. आता पावसामध्ये तर नाही लावणार, कारण की पावसामध्ये सगळं वलच होतं माणूस, त्यामुळे पावसामध्ये नाही लावणार मी. पावसाळ्यात काही नाही, ऊन बिन नाही असतं, ऊन वगैरे काही नसतं, मग पावसामध्ये काही नाही टेन्शन. आणि तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. सर्वांनी व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला कसे वाटतं माझे ब्लॉग ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे माझं डेलीचं रुटीन आहे, सकाळ तर सायंकाळपर्यंतचं. म्हणजे सकाळी 11 वाजता स्टार्ट केलं होतं मी व्हिडिओला, तर सायंकाळी 9 वाजता बंद केला, म्हणजे झाला होता. आजचा दिवस काही असा गेला होता माझा. तर हे मी बॉडी लोशन लावत होती, माझ्याकडे बॉडी लोशन ड्राय हात होऊन जाता ना, उन्हाळ्यामध्ये पण ड्राय पडून जाता हातपाय, त्यामुळे थोडेसे बॉडी लोशन लावलं मी. बॉडी लोशन लावून मग माझे कपडे धुवून झालेले होते म्हणजे अगोदर तर झाले होते भरपूर सारे कपडे, फक्त आणि माझी आंघोळ बाकी होती, तर माझी आंघोळ मग झाले. मग माझे कपडे टाकायला जात होते मी गॅलरीमध्ये बाहेर, तर तुम्हाला सांगत होते की कंटिन्यू करा ब्लॉग. तर मग इकडे मी केस सुकवायला घेतले होते, टॉवेल काढून घेतला होता, मग केसांना सुकवत होती. आणि हर्षूचा वेळ पण झालेला होता, तर मग लगेच क्लेचर लावून घेतलं होतं. आणि हर्षित 12 वाजले होते, तुम्हाला दाखवत होती, पण काही दिसलं नाही ते उजेड याच्यामुळे. तर इकडे बघू शकता तुम्ही, कपडे असे टाकले बघा, सर्व रॅली भरलेली आहे.
तर इतके कपडे निघतात, आम्ही 3च जण आहे तरी पण एवढे कपडे निघतात. तर ठीक आहे असो. तर इकडे मग मी चालली होती हर्षिताला घ्यायला. तर किती ऊन आहे बघा बाहेर, किती ऊन चमकतंय. तर हर्षूला घ्यायला जात होती आणि गाडीवरच जातो, कारण की पायी जायचं आमच्याकडे आम्हाला म्हणजे आता पायी चालायचा कंटाळा येऊन गेला आहे. जसं गाडी आली आहे तसं पायी तर अजिबात नाही म्हणत. हर्षू पण नाही चालत आणि मी तर अजिबात जात नाही. तर मी चालली, मग आली मग हर्षिताच्या शाळेमध्ये. तर हर्षिता आता 2nd स्टँडर्डला गेली. पहिले खाली होते तिचा क्लासरूम फर्स्टचा, आता 2nd म्हणजे याला ग्राउंडला होता, आता पहिल्या मजल्यावर गेली आहे. तुम्हाला झूम करून दाखवत होती मी, पण काही दिसत नव्हता तिचा क्लासरूम. तिचा क्लासरूम आहे तो बघा, मी झूम करेल आता ना, तो बघा तो आहे माझ्या हर्षूचा क्लासरूम. तर इथं आहे तिचा क्लासरूमचा तिथं. तर मग शाळा अजून सुटलेली नव्हती, मी सावलीला उभी होती जरा बाहेर इकडे साईडला. शाळेच्या समोर मस्त ग्राउंड आहे. तर मग हे बघा बाकीचे मुलं पॅरेंट्सचे वाट बघत होते, बाकीचे खेळत होते. ज्युनियर सिनियर नर्सरी असे सगळे मिक्स बसलेले होते. फर्स्टचे आणि 2nd स्टँडर्डचे वरून आलेले नव्हते अजून. काय माहिती का नव्हते आले ते, जरा वेळाने आले होते ते. मग आलो आम्ही घरी. डायरेक्ट मी भाजी करायला घेतली, कारण की मला भूक लागलेली होती. सकाळी हर्षूच्या पप्पांना भेंडी बनवली होती, हर्षूला शेवभाजी, आणि मला भाजी नव्हती. तर मला अंडे बनवले मम्मीने. दुपारी 2 अंडे घेतले आणि अंड्याची भाजी अशी बनवली मस्तपैकी. चपात्या पडलेल्या होत्या ना, त्यामुळे मी खिचडी काही बनवली नाही आज. म्हटलं जाऊ द्या, आज चपातीच खाऊ, भाजी चपाती खाऊ म्हटलं. आणि भाजी चपाती मस्त अंड्याची भाजी बनवली अशी भारी, आणि मस्त खाऊन घेतली काला मोडून मस्त. आणि मग आराम आपला दुपारी. तर कसं मग इकडे मिरची, थोडंसं मिरची पावडर बघा माझं किती छान आहे. मिरची पावडर ठेवायचं मला, ठीक आहे. तर बाय बाय नाही होता इकडे, मग हाय हाय होतं, कारण की संध्याकाळचा पण टाकायचा राहिला होता व्हिडिओ. ॲड केला मम्मीने. चिकन आणलं होतं सायंकाळी, आणि मग त्याला मस्त धुतलं आणि त्याला बॉईल करायला टाकायचं होतं. कोथिंबीर आणलेली होती 10 रुपयाची बघ, केवढीशी कोथिंबीर दिली, 4 काड्या. तर असं ठीक आहे, उन्हाळा आहे त्यामुळे दिले तर खरी, नाही तर 10ची भेटत पण नाही, पण त्यांनी दिली. आणि छान अशी कोथिंबीर होती, मस्त हिरवीगार आणि मस्त होती, गावठीसारखीच होती. तर मी इकडे मग चिकन धुतलं होतं आणि त्याला बॉईल करायला ठेवलेलं होतं, म्हणजे गॅस बंद होता, बघत होती मी. मग त्याच्यात मी फक्त तेल टाकते, हळद मीठ आणि कोथिंबीर असं टाकते आणि मग मिक्स करते आणि मस्तपैकी शिजवते. एकदम छान लागतं. थोडंसं जिरी पण टाकते मी त्याच्यात, मग खूप छान लागतं. मग ते तसं शिजवते मी. कांदा वगैरे फोडणी नाही देत मी त्या चिकनला, तसं नाही आवडत. ते कांदा ना आपण त्याच्यात टाकतो आणि भाजीमध्ये ना आपण मग भाजीमध्ये मग टाकतो ना ते, तर ते कांदा तसंच राहतो मध्ये भाजीमध्ये. असे कांदे दिसतात, ते असे चिकन मस्त अशी सॉफ्ट भाजी दिसत नाही, त्यामुळे मी कांदा नाही टाकत त्याच्यामध्ये. तो राहतोच तो जाडा मोठा नाही का असा, त्यामुळे मी शिजायच्या वेळेस कांदा अजिबात टाकत नाही. फक्त भाजायला कांदा घेते आणि त्याचा मस्त मसाला तयार करते. आणि मी असं फक्त चिकन बॉईल करताना दाखवलं, पूर्ण व्हिडिओ घेतला नाही मी. काय नेहमी म्हटलं तेच. तर एवढाच व्हिडिओ घेतला आहे. डायरेक्ट जेवण बनवून झालं, कारण की चार्जिंग नव्हती माझ्या फोनमध्ये. चार्जिंगला लावलेला होता फोन आणि गरमी जास्त होत होती, त्यामुळे मी फोन घेतला नाही, कारण की गॅसजवळ पण जास्त फोन घेणं चांगलं नाही आहे, हानिकारक आहे. त्यामुळे मी फक्त चिकनचं बॉईल करताना दाखवलं मी काय बनवते असं. आणि हर्षू बघा तिचा हात दाखवत होती, तिला घामोळ्या झालेल्या आहे खूप साऱ्या, तर तिचा हात दाखवत होती ती. तर ठीक आहे, मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. मग इकडे मी बॉईल करायला लगेच थोडं 2 मिनटं परतून घेतलं आणि पाणी टाकलं आणि झाकण ठेवून दिलं. त्याला चांगलं अर्धा तासपर्यंत शिजवलं मी छान, तेव्हा छान लागतं मग ते. मग ठीक आहे, चला मग बाय बाय सर्वांना. टेक केअर आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा बरं का. आणि
असं होतं माझं आजचं डेली रुटीन. कसं वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. इकडे मी मस्त चिकनला टाकलं आणि इकडे मग भाजी भाकरी सगळं झालं होतं, डायरेक्ट दाखवलं होतं तुम्हाला. तर ठीक आहे, मग कांदा लिंबू कैरी होती मस्त. इकडे बघा आपली भाजी किती छान बनवली, मस्त टेस्ट जशी दिसायला होती तशी टेस्टी पण खूप छान होती. रात्री संपून गेली बरं का, अजिबात थोडीशी पण नाही उरली ती. तर ठीक आहे, असं मस्त होती, मस्त पोटभर जेवलो होतं मग आम्ही. इकडे भात पण झालेला होता आपला रेडी इकडे. तर ठीक आहे, बाय बाय, टेक केअर, बाय.